लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याच्या हप्त्यासाठी 345 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। त्यामुळे लवकरच लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 12 ते 15 जून दरम्यान जमा होईल, असं भाजपाचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितलेलं आहे। आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी रुपये वळवण्यात आलेत। लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी ही रक्कम वळती करण्यात आली। राज्य शासनाने या संदर्भात शासन निर्णय जारी केला। एक बजेट हा 43,000 कोटी आहे। आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता। आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननी सुद्धा सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रिया सुद्धा पुढच्या 8-10 दिवसातच पूर्ण होणार आहे। कारण आम्हाला जो त्या ठिकाणी लाभ आहे तो सन्मान निधी त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, कारण लाडक्या बहिणींना आता त्यांचा मे महिन्याचा हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे। स्वतः बातम्यांमध्ये याची जी जाहिरात आहे ती सुद्धा आलेली आहे आणि आदित्य तटकरे यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे। समाज व बाल विकास विभागाकडे जो निधी आहे तो आता जमा झालेला आहे। त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणींना त्यांचा मे महिन्याचा हप्ता हा आता मिळणार आहे। सोबतच ज्या बहिणींनी अजूनपर्यंत KYC केली नव्हती त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची अपडेट सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळालीच असेल। ज्या लाडक्या बहिणींनी KYC केले त्या सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ तर मिळणारच आहे, परंतु ज्यांनी केले नाही त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची न्यूज होती।